पुढे वळत उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली। अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलंय। या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली। रात्री 11 ते 7 उद्धव ठाकरे आज एका खास कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद देखील साधलेला आहे। कारण यंदा हवा तसा पाऊस अजूनही पडलेला नाहीये। शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, कारण सुरुवातीला पाऊस आला, शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण त्या पेरणीनंतर ज्या पद्धतीने पाऊस हवा असतो पिकांच्या वाढीकरता म्हणून किंवा कोंब फुटण्यासाठी त्या पद्धतीचा पाऊस होऊ शकला नाही। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट जे ते शेतकऱ्यांवरती ओढावलंय। याबद्दलच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अविनाश, उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते, काय त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय? नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी फाटा या ठिकाणी एका शेतामध्ये उद्धव ठाकरे गेले होते। शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तुम्हाला अडचणी काय काय येतात, कुठल्या अडचणी आहेत, किंवा शेतीमालाला योग्य भाव मिळतोय का, पीक विमा जमा होतोय का, अशा अनेक प्रश्न आहेत ते त्यांनी शेतकऱ्यांना विचारले। एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी त्यांना देखील आपली एक खंत बोलून दाखवली की उद्धव साहेब, आम्हाला कर्जमाफी नकोय किंवा कर्ज माफ केलंच पाहिजे असं नाही, मात्र आमच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर आम्हाला देखील गरज राहणार नाही। या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विनवणी केली तर आम्हाला पगार नको तर आमच्या मालालाच भाव द्या असं देखील विचारलं। त्यानंतर तिथे एक छोटासा मुलगा होता, चिमुरडा होता, त्या चिमुरड्यासोबत देखील उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला। तू शाळेत जातो का, कुठल्या वर्गात शिक्षण घेतो, आणि त्यानंतर अंबादास दानवेंना त्यांनी एक आदेश दिला म्हणाव किंवा त्यांनी एक त्यांना सांगितलं की या मुलाचा शिक्षणाचा सर्व खर्च आपण उचलू असं देखील त्या चिमुरड्याचा शिक्षणाचा खर्च आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः उचललेला आहे। शेतकऱ्याचा हा मुलगा आहे आणि त्याला शिकवण्याचा संपूर्ण जो खर्च असेल तो आता उद्धव ठाकरेंनी उचललेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। तसं अंबादास दानवे यांना त्यांनी सांगितलंय की मला याचं नाव वगैरे सर्व दे, याचा शिक्षणाचा खर्च आपण करू। एवढंच नाही तर पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या किंवा ते आता जो पीक विमा, जर संभाजीनगरचा विचार केला तर काही शेतकऱ्यांना 1 किंवा 2 असे काही रुपये आले होते पीक विम्याचे। त्या पीक विम्यात काय काय अडचणी येतात, तुम्ही तुमच्या तक्रारी दाखल केल्या का? त्यावेळेस शेतकरी बोलले की आम्ही आमची जो दावा होता तो दावा कंपन्यांना दिला, मात्र त्या कंपन्यांनी आमचा दावा देखील फेटाळलाय आणि तो का फेटाळला हे देखील आम्हाला सांगितलं गेलं नाही। तर त्यावर उद्धव ठाकरे बोलले की या संपूर्ण प्रश्न घेऊन थोड्याच दिवसात मी एक मोठा शेतकरी मेळावा घेणार आहे आणि त्यावेळेस हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।